डिजिटल गुरुकुल, एका इंजिनिअरची अनोखी शाळा. पुणे शहरात एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत देवेंद्र कुलकर्णी नावाचा एक प्रतिभावान सॉफ्टवेअर इंजिनियर काम करत होता. त्याचा पगार चांगला होता, करिअर मार्गी लागत होतं, पण त्याच्या मनात कुठेतरी एक पोकळी होती. त्याला आठवत होते त्याच्या आजोबांचे गाव, जिथे आजही शिक्षणासाठी मुलांना मैलोगणती पायपीट करावी लागे आणि चांगले शिक्षक मिळणे दुर्मिळ होते. कोविड-19च्या महामारीने जग थांबले, पण देवेंद्रच्या मनात एक विचार रुजवला. ऑनलाईन शिक्षण शहरांमध्ये सहज उपलब्ध झाले, पण ग्रामीण भागात आजही त्याची वानवा होती. देवेंद्रने ठरवले, आपल्या वेळेचा आणि ज्ञानाचा वापर करून गावातील मुलांना डिजिटल शिक्षणाशी जोडायचे. त्याच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला वेड्यात काढले. देवा, तुझं करिअर सोडून तू हे काय करतोयस? पण देवेंद्र ठाम होता. त्याने नोकरी सोडली नाही, पण कामाव्यतिरिक्तचा वेळ आणि आपले कौशल्य या कामात लावले. सुरुवातीला त्याने आपल्या गावातील सरपंच आणि काही पालकांशी बोलून त्यांना पटवून दिले. गावातील जुनी पडकी ग्रामपंचायत इमारत त्याने भाड्याने घेतली आणि तिचे रूपांतर एका छोट्या डिजिटल गुरुकुलमध्ये केले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही सर्वात मोठी समस्या होती. त्याने आपल्या पगारातून बचत करून एक सॅटेलाइट इंटरनेट प्रणाली बसवली. जुने लॅपटॉप आणि टॅबलेट्स गोळा केले. शहरातल्या त्याच्या मित्रांना विनंती करून त्याने ऑनलाईन शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घेतले. गावातील मुले सुरुवातीला संकोच करत होती. त्यांना कॉम्प्युटर, इंटरनेट याची सवय नव्हती, पण देवेंद्रने स्वतः त्यांना बेसिक गोष्टी शिकवल्या. सकाळी तो त्याच्या कंपनीचे काम करायचा आणि संध्याकाळी डिजिटल गुरुकुलमध्ये मुलांना शिकवायचा. त्याने मुलांना विज्ञानाचे, गणिताचे धडे व्हिज्युअल माध्यमातून शिकवले. व्हिडिओ दाखवले, ॲनिमेशन्स वापरले. मुलांना नवीन तंत्रज्ञान आणि शिकवण्याची ही पद्धत खूप आवडू लागली. हळूहळू डिजिटल गुरुकुलची बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली. आणखी मुले येऊ लागली. देवेंद्रने काही स्थानिक तरुणांनाही प्रशिक्षित केले, जे आता त्याच्या मदतीला उभे राहिले. त्याच्या या कामाची दखल त्याच्या कंपनीने घेतली. त्यांनी त्याला CSR उपक्रमातून मदत देऊ केली. आज देवेंद्रचे डिजिटल गुरुकुल केवळ एका गावापर्यंत मर्यादित नाही, तर आसपासच्या 3-4 गावांमध्येही त्याचे छोटे सेंटर्स सुरू झाले आहेत. अनेक मुलांना यातून चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. काही जण ऑनलाईन कोर्सेस करत आहेत. देवेंद्रने आपल्या करिअरची चिंता न करता फक्त आपल्या मनात रुजलेल्या एका विचारावर काम केले आणि त्यातून एक छोटासा पण अर्थपूर्ण सामाजिक बदल घडवला. ही केवळ एका इंजिनिअरची कथा नाही, तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून समाज घडवणाऱ्या अनेक अदृश्य नायकांच्या प्रतिनिधी कथा आहे.